वेलकम टू द शिवतेज कोचिंग क्लासेस. तर आज आपण 6वा चॅप्टर चालू करणार आहोत, ज्याचं नाव आहे फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. आणि त्यामध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 6.1. तर चला पाहू यामध्ये काय काय क्वेश्चन दिलेले आहेत आणि कोण्या प्रकारे त्याला आपण सॉल्व करणार. फॅक्टरायझेशन म्हणजे काय, तुम्हाला त्यांची फॅक्टर पाडायचे आहेत. म्हणजे कसं, जे काही क्वेश्चन दिलेलं आहे तुम्हाला या क्वेश्चनकडे लक्षपूर्वक पहा. एक्स स्क्वेअर प्लस 9x प्लस 18. तुम्हाला यामध्ये काय करायचं आहे, जो फर्स्ट टर्म आहे आणि लास्ट टर्म आहे या दोघांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजेच 18 मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर म्हणजे काय 18 एक्स स्क्वेअर, हे काय येणार याचं मल्टिप्लिकेशन. आता याचे असे फॅक्टर पाडायचे आहेत ज्याचं आन्सर काय येईल, प्लस 9x येईल. ठीक आहे. तर याचे फॅक्टर कसे पाडणार आपण, तर याचे फॅक्टर पडतील 6 3 18 आणि यक्स का, कारण 3 6 18 आणि एक्स मल्टिप्लाय बाय एक्स म्हणजेच काय एक्स स्क्वेअर. तर हे काय झालेले आहे, त्याचे फॅक्टर झालेले आहे. ठीक आहे. आणि आपल्याला प्लस 9 आन्सर आणण्यासाठी दोघांनाही प्लस साईन द्यावं लागेल. ठीक आहे. का, कारण याचं जर आपण ॲडिशन केलं तरच प्लस 9 आन्सर येईल. मग हेच व्हॅल्यू आपण जे इथे दिलेलं आहे तुम्हाला प्लस 9, त्या जागेवर आपण काय ठेवणार आहे 6x प्लस 3x, जसं इथं पुट केलेलं आहे तेव्हा. त्याच्यानंतर जर आपण या पहिल्या दोघांची पेअर पाडली आणि यानंतर दोघांची पेअर पाडली, तर या दोघांमध्ये x हा व्हेरिएबल कॉमन निघतो. पहा इथं x 2 टाइम आहे, इथं x 1 टाइम आहे, तर x बाहेर निघाला आणि ब्रॅकेटच्या आत काय राहिलेला आहे x प्लस 6 राहिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे जो आहे दुसऱ्या पेअरमध्ये प्लस 3 हा बाहेर राहिलेला आहे आणि x प्लस 6 हा ब्रॅकेटच्या मध्ये आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेपला काय केलेलं आहे, हे दोन्ही ब्रॅकेट एक्स प्लस 6 आणि एक्स प्लस 6 हे दोन्ही ब्रॅकेट सारखेच असल्यामुळं काय केलेलं आहे, त्यापैकी एक ब्रॅकेट घेतलेला आहे आणि दुसऱ्या फॅक्टरमध्ये एक्स प्लस 3 ठेवलेला आहे. ठीक आहे. तर हे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन आहेत तुम्हाला. तर नेक्स्ट क्वेश्चन तुमचा आहे एक्स स्क्वेअर मायनस 10x प्लस 9. म्हणजेच आता तुम्हाला 9x स्क्वेअरचे फॅक्टर्स पाडायचे आहेत ज्याचा आन्सर -10 असेल. ठीक आहे. जसं मी जर याचे फॅक्टर्स केले 9 1 9, म्हणजेच जर मी या दोघांनाही जर मायनस साईन दिलं तर मायनस मायनस काय होणार, जर दोन्ही साईन सारखे असतील तर दोन्ही नंबरची ॲडिशन होणार आणि मोठ्या नंबरचं साईन येईल. तर माझा आन्सर काय आहे -10 आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन हे 9x स्क्वेअर येत आहे. ठीक आहे. म्हणजे हे फॅक्टर्स जे काही केलेले आहेत मी ते बरोबर आहे. ठीक आहे. तर यानंतर काय केलेलं आहे, इथे 10xच्या जागेवरती काय पुट केलेलं आहे -9x -1x. -9x आणि -1x जेव्हा मी इथं पुट केलं तेव्हा इथे दोन पेअर्स पडल्या, ही एक पेअर आणि ही एक पेअर. पहिल्या पेअरमध्ये काय कॉमन आहे, x कॉमन आहे आणि x -9 हे मध्ये राहील ब्रॅकेटच्या. त्यानंतर दुसऱ्या पेअरमध्ये -1 हा बाहेर निघेल आणि x -9 हा काय राहील मध्ये राहील. ठीक आहे. पहा कसं मायनस इंटू मायनस प्लस होईल. ठीक आहे. आणि प्लस इंटू मायनस मायनस, जसं इथलं जे काही याला जर आपण सॉल्व केलं तर हे आन्सर आलं पाहिजे. ठीक आहे. तर सेम तेच स्टेप, दोन्ही ब्रॅकेट सारखे आहेत त्यामुळं एक ब्रॅकेट इथे घेतलेला आहे आणि जे काही x -1 दुसरा ब्रॅकेट आहे तो दुसरा ब्रॅकेट बनवलेला आहे. आय होप हे क्वेश्चन्स तुम्हाला क्लिअर असतील. तर याच्यानंतरचा क्वेश्चन y स्क्वेअर प्लस 24y प्लस 144. याचे फॅक्टर्स पडतील 44y स्क्वेअर, म्हणजेच हा कशाचा स्क्वेअर आहे 12चा, 12y मल्टिप्लाय बाय 12y. ठीक आहे. तर 12y पुट केलेला आहे, पहिल्या ब्रॅकेटमध्ये y हा कॉमन निघेल आणि y प्लस 12 हा काय राहील ब्रॅकेटच्या मध्ये राहील. त्यानंतर प्लस 12 दुसऱ्या पेअरमध्ये बाहेर निघेल आणि y प्लस 12 हा काय राहील ब्रॅकेटच्या मध्ये. आता इकडे लक्ष द्या, हा 144चा 12 कसा झाला, जर करता मी 12 बाहेर काढला तर 12चे जे काही फॅक्टर्स आहेत काय आहेत, 144चे फॅक्टर 12 मल्टिप्लाय बाय 12, म्हणजे हा 12 बाहेर निघाला आणि एक 12 जो मध्ये राहिलेला आहे तो काय राहणार ॲज इट इज मध्ये राहणार. ठीक आहे. आय होप हे सांगण्यात मी समर्थ आहे तुम्हाला. प्लस 12y अजून एकदा लक्ष द्या आणि प्लस 44. यामध्ये मी काय केलेलं आहे 12 हा कॉमन काढलेला आहे बाहेर आणि ब्रॅकेटच्या मध्ये y प्लस 12 ठेवलेला आहे. आता हे कशा प्रकारे ठेवलेलं आहे त्याच्याकडे लक्ष द्या थोडं. y प्लस 12. आता हे कसं आलंय, जर मी या 12 ने y ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येईल 12 मल्टिप्लाय बाय y 12y आणि 12 मल्टिप्लाय बाय 12 144. हे अशा टाईपचे गणित आहेत. ठीक आहे. तर यानंतरचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे 5y स्क्वेअर प्लस
5y मायनस 10y मायनस 10, म्हणजे आपल्याला या दोघांचं काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन काय येईल, 10 5 जार 50 आणि y स्क्वेअर ॲज इट इज. आता 50चे असे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत ज्याचा आन्सर काय येणार आहे +5, म्हणजेच काय 10 5 जार 50, म्हणजे जर मी 10 मधून 5 मायनस केलं तर माझा आन्सर 5 येईल. ठीक आहे, पण फायला हा साईन कोणता असला पाहिजे, प्लस असला पाहिजे. ठीक आहे, मला यांना डिफरंट साईन द्यावं लागतील. का डिफरंट साईन द्यावं लागतील, कारण डिफरंट साईन असतील तेव्हाच सबस्ट्रॅक्शन होईल आणि इथे सबस्ट्रॅक्शन करणं महत्वाचं आहे. ठीक आहे, तर मी मोठ्या नंबरला प्लस देईल आणि छोट्या नंबरला मायनस साईन देईल. का, कारण दोन्ही डिफरंट साईन असल्यामुळे काय होईल, सबस्ट्रॅक्शन, आणि आन्सरला हे मोठ्या नंबरचं साईन येते, त्यामुळे मी 10 ला काय दिलंय, प्लस दिलाय. का, कारण इथं जे मला काय +5y आन्सर आणायचं आहे. ठीक आहे, तर आता पहा यामध्ये काय कॉमन निघेल, पहिली पेअर दुसरी पेअर. पहिल्या पेअर मध्ये 5y हा कॉमन निघालेला आहे, इथं 2y असल्यामुळे 1y मध्ये आणि +2, का 5 2 जार 10 अशा टाइप मध्ये. नंतर -5 हा बाहेर आलेला आहे, y +2 हा काय राहणार ब्रॅकेटच्या मध्ये. त्यानंतर तीच स्टेप, दोन्ही ब्रॅकेट सारखे असल्यामुळे काय केलेला आहे आपण, तो एकच ब्रॅकेट घेतलेला आहे आणि जे काही दुसरा ब्रॅकेट आहे त्यामध्ये एक दुसरी पद्धत दिली आहे. आता इकडे अजून याच्यामध्ये 5 आणि 5 कॉमन आहे, तर 5 कॉमन घेतलेला आहे आपण, y -1 हे काय राहणार मध्ये राहणार. ठीक आहे, आय होप हे सगळे काही क्वेश्चन्स तुम्हाला क्लिअर असतील. तर याच्या नंतरचा क्वेश्चन तुम्हाला दिला आहे p² + 2p p² - 2p - 35. आता जेव्हा आपण यांना कम्पेअर करतो तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, 35p² याचे काय करायचे आहेत, फॅक्टर पाडायचे आहेत. फॅक्टर्स काय पडतील, 7 5 35, म्हणजे जर मी 7 - 5 केलं तर माझा आन्सर 2 येईल. पण 2 ला हे साईन कोणतं आलं पाहिजे, मायनस, तर मला मोठ्या नंबरला साईन कोणतं द्यावं लागेल, मायनस, आणि छोट्या नंबरला प्लस. का प्लस, कारण दोन्ही नंबरचे जेव्हा डिफरंट साईन असतात तेव्हा त्यांचं काय होते, सबस्ट्रॅक्शन, आणि मोठ्या नंबरचं साईन, म्हणजे तेच नंबर माझा आन्सर येत आहे. तर आता काय करणार, हे दोन नंबर आपण इथे पुट करणार, या दोघांच्या पेअर, या दोघांच्या पेअर. हे पेअर पाडल्याच्या नंतर काय होणार, नेक्स्ट हे पेअर झाल्याच्या नंतर यामध्ये p कॉमन निघेल, p -7 मध्ये. त्यानंतर p -7 इथे सुद्धा कॉमन निघालेला आहे आणि 5 काय राहिला आहे बाहेर. तर ब्रॅकेटमध्ये त्यांना आपण सॉल्व्ह केलेला आहे. दोन ब्रॅकेट ज्याचे आलेले आहेत त्याला एका ब्रॅकेटमध्ये घेतलं आणि जे काही बाकीचा क्वेश्चन आहे त्याला वेगळीकडे घेतलेला आहे. तर याच्या नंतरचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे p² - 7p - 44. आता तुम्हाला 44p² याचे असे फॅक्टर्स पाडायचे आहे ज्याचा आन्सर काय आलं पाहिजे, 7 आलं पाहिजे. तर काय 11 4 जार 44, म्हणजेच काय, जर मी 11 मधनं 4 मायनस केले तर माझा आन्सर काय येते, -7p येते. -7p येण्यासाठी मोठ्या नंबरचं साईन मायनस साईन मोठ्या नंबरला द्यावं लागेल. ठीक आहे, तर हे दोन व्हॅल्यू मी कुठे पुट करणार आहे, हे इथे पुट केलेले आहे, -11p + 4p - 44. आता हे पुट केल्याच्या नंतर याच्यानंतर काय करणार आहोत आपण, यामध्ये जे काही पहिल्या पेअरमध्ये आणि दुसऱ्या पेअरमध्ये कॉमन नंबर्स निघतील ते कॉमन नंबर घ्या. जसं इथे पी आहे आणि पी आहे, काय कॉमन निघालेला आहे, पी कॉमन निघालेला आहे, आणि ब्रॅकेटच्या मध्ये काय राहील, p - 11, त्यानंतर +4 p - 11 हे काय राहतील ब्रॅकेटच्या बाहेर. त्यानंतर हे ब्रॅकेट दोन सारखे आले त्याच्यामुळे एक ब्रॅकेट, आणि त्याच्यानंतर जे काही बाकीचे आहेत त्या दोघांसाठी एक ब्रॅकेट स्पेशली असणार आहे. ठीक आहे, तर हा क्वेश्चन पण तुम्हाला क्लिअर असेल. तर याच्या नंतर पुढचा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे m² - 23m + 120. आता तुम्हाला 120 चे फॅक्टर्स पाडायचे आहेत, 120m². तर याचे फॅक्टर्स पडतील. तुम्हाला हे फॅक्टर्स काढायला थोडं अवघड जाऊ शकते, पण जर तुम्ही याची प्रॅक्टिस केली तर हे तुम्हाला इझी जाणार आहे. ठीक आहे, तर याचे फॅक्टर्स आहेत 15 8 जार 120 m, आणि जर मी या दोघांची ऍडिशन केली तर आन्सर येते 23. म्हणजे तर मला दोघांनाही मायनस साईन द्यावं लागेल. का, जर दोघांनाही सारखे साईन दिले तर दोघांची ऍडिशन होईल, पण मला मायनस साईन लागते त्यामुळे मी काय दिलेलं आहे, दोघांनाही मायनस साईन दिलेला आहे. ठीक आहे, तर त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन याच्यामध्ये काय दिलेलं आहे, हे एक पेअर आणि हे एक पेअर. या पेअर मध्ये काय राहील, ब्रॅकेटच्या मध्ये राहील m - 15, आणि जो काही कॉमन निघालेला आहे तो या ब्रॅकेटमध्ये या पेअरमध्ये 8 निघालेला आहे आणि या पेअरमध्ये m कॉमन निघालेला आहे. ठीक आहे, m - 15 एका ब्रॅकेटमध्ये आणि m - 8 एका ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे, तर याच्या नंतरचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे m² - 25m + 100. आता तुम्हाला फॅक्टर्स पडायचे आहेत 100m² चे, ज्याचे फॅक्टर्स पडतील
त्याचा आन्सर येईल 25. म्हणजेच काय 25,100 आणि मला मायनस साईन द्यावं लागेल का, कारण या दोघांची ॲडिशन करायची आहे. जर करता मी ॲडिशन केली तरच याचा आन्सर 25 येईल आणि जेव्हा मी ॲडिशन करेल तेव्हा मायनसच साईन का दिले, कारण मला आन्सर कोणतं पाहिजे आहे, मायनस साईनचं पाहिजे आहे. तर आता हे दोन व्हॅल्यू -25 च्या जागेवरती पुट केल्या. त्यानंतर हे एक पेअर आणि हे एक पेअर, यामध्ये जे कॉमन असतील ते कॉमन घेणार आहोत आपण. आणि त्यानंतर जे काही सारखे आले ते एक वेळ आणि जे काही बाकीचा दुसरा ब्रॅकेट असणार आहे त्यासाठी दुसरे व्हेरिएबल. तर यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे 3x² मल्टिप्लाय बाय 5 म्हणजेच काय 45x² याचे असे फॅक्टर्स पाडायचे ज्याचा आन्सर +14x येईल. म्हणजेच काय 9 5 45, याचा आन्सर काय येईल, याचा आन्सर तर 45 येईल. याचा आन्सर मल्टिप्लाय केलं तर 45 येईल आणि ऍडिशन केली तर +14x येईल. त्याच्यामुळे याला मला दोघांनाही काय द्यावं लागतील, साईन प्लस द्यावं लागतील. ठीक आहे, तर +14xच्या जागेवरती काय पुट केलेलं आहे आपण, हे व्हॅल्यू पुट केलेलं आहे. आणि त्यानंतर यामध्ये जे काही कॉमन निघालेले आहे ते कॉमन एकत्र घेतलेले आहेत आणि जे काही दुसरे ब्रॅकेटमध्ये आहेत, दोन ब्रॅकेट आले त्यांच्यासाठी एक ब्रॅकेट आणि जे काही दुसऱ्या ब्रॅकेट आहे त्याच्यात आपण काय घेतलं आहे 3x + 5. क्लिअर आहे. आय होप हा क्वेश्चन तुम्हाला क्लिअर असेलच. तर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे 2x² + x - 45 म्हणजेच 90x² चे असे तुम्हाला फॅक्टर्स पाडायचे आहेत ज्याचा आन्सर 1 येईल. म्हणजेच काय 10 9 90. जर मी याच्यात 10 - 9 केलं तर आन्सर येईल 1, पण आन्सर कोणतं आलं पाहिजे, +1 आलं पाहिजे. म्हणजे मला 10 ला प्लस साईन देणं आहे, 9 ला मायनस देणं आहे. मोठ्या नंबरला हे प्लस साईन का, कारण आन्सर हे प्लस मध्ये पाहिजे. तर त्यानंतर तुम्हाला विचारलेलं आहे 2x² + 10x - 9x - 45 या दोघांची पेअर, यामध्ये कॉमन निघालेला आहे 2x आणि ब्रॅकेटमध्ये राहिलेला आहे x + 5. नंतरच्या ब्रॅकेटमध्ये -9 हा कॉमन निघालेला आहे आणि x + 5 हा काय राहिलेला आहे ब्रॅकेटच्या मध्ये. कसा राहिलेला आहे पहा. आता हे जे 45 आहे, 45 म्हणजेच काय 9 5 45. ठीक आहे, तर हा 9 तर ब्रॅकेटच्या बाहेर निघालेला आहे, तर मध्ये काय राहिलेला आहे 5 राहिलेला आहे. ठीक आहे, ते अशा टाईपचा आहे. त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला 20 × 8 म्हणजेच काय 160x² चे असे फॅक्टर्स पाडायचे ज्याचा आन्सर 26 येईल. ठीक आहे, तर याच्यासाठी तुम्हाला काय दिलेलं आहे पहा. याचे फॅक्टर्स तुम्ही कोण्या पद्धतीने पाडणार, तुमचा आन्सर आणायचा आहे तुम्हाला 26 आन्सर आणण्यासाठी काय करणार तुम्ही 16x × 10x. जर दोघांची ऍडिशन केली तर काय होणार 26, पण दोघांनाही मला मायनस साईन द्यावं लागेल का, जर मायनस साईन दिलं तरच ते आन्सर येणार आहे माझं. ठीक आहे, इथं थोडी स्टेप वेगळी दिली आहे, जशी मी तुम्हाला स्टेप सांगितलेली आहे त्याच पद्धतीने मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो एकदा. ठीक आहे, तर लक्ष द्या. इथे काय दिलेलं आहे तुम्हाला 20x² - 26x + 8. तर -26च्या जागेवर तुम्ही काय पुट करणार आहे 20x² - 16x - 10x तर लक्ष द्या इथे -10x आणि +8. तर हे झाले तुमचे जे काही आन्सर आहे ते. आता याला आपण सॉल्व्ह करू. पहा, तर जे काही पहिली पेअर आहे, पहिल्या पेअर मध्ये कॉमन कोण निघणार आहे त्याच्याकडे लक्ष द्या. याच्यामध्ये कॉमन काय निघेल, तर याच्यामध्ये कॉमन निघतो 4x. कसं इकडे पहा, याचे फॅक्टर्स काय पडतील 4 5 20. 4 कॉमन निघालेला आहे, मध्ये काय राहील 5x बाहेर निघालेला आहे 1x मध्ये. 4 4 16. जर या ब्रॅकेटमध्ये 5x - 4 कॉमन निघालेला आहे तर पुढच्या ब्रॅकेटमध्ये सुद्धा 5x - 4च कॉमन निघेल. ठीक आहे, तर बाहेर कोण येणार आहे या ब्रॅकेटमध्ये, तर पहा 5 2 10 आणि 4 2 10. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये कॉमन बाहेर काय निघाल -2. जर -2 ने जर 5 ला मल्टिप्लाय केलं तर 5 2 10 प्लस इंटू मायनस इंटू मायनस प्लस 2 4 8. तर एका ब्रॅकेटमध्ये काय राहील 5x - 4 आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय राहील 4x - 2 हे असेल. ठीक आहे, याच्यानंतर काय होईल पहा, यामध्ये तर कोणता कॉमन नाही निघणार, हा जसाच तसा राहील 5x - 4.
आणि या ब्रॅकेटमध्ये इथं आणि इथं 2 आहे, 2 हा कॉमन निघेल आणि मध्ये काय राहील 2x - 1. तर हेच आपलं काय राहील फायनल आन्सर. जसं इथे तुम्हाला दिसत आहे तसंच हे मी केलेलं आहे. फक्त जे आपले फॅक्टर्स आहेत ते इकडला इकडे झालेलं आहे, थोडं चेंज झालेलं आहे. ठीक आहे. आय होप हा क्वेश्चन तुम्हाला समजलाच असेल. तर तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 44x² - x - 3. म्हणजेच तुम्हाला कशाचे फॅक्टर्स पाडायचे आहेत 44x² × 3. तर याचा आन्सर काय येणार तर पहा, याचा आन्सर काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. तर याचा आन्सर करण्यासाठी अगोदर मल्टिप्लिकेशन करा. 4 3 12, 4 3 12, 12 2, हातचा 1, 12 आणि 1 13, 132x². याचे तुम्हाला फॅक्टर्स पाडावे लागतील आणि जेव्हा तुम्ही याचे फॅक्टर्स पाडशाल त्याचा आन्सर हे -1 आलं पाहिजे. ठीक आहे. तर याचा फॅक्टर्स पाडायला तुम्हाला थोडं अवघड जाऊ शकतं. याचा फॅक्टर्स पाडण्यासाठी जर तुम्ही 11 × जर 12 केलं तर तुमचा आन्सर येऊन जाते. आता लक्ष द्या, कोणत्याही नंबरला जर तुम्ही 11 ने मल्टिप्लाय केलं ×11 तर याचं आन्सर काढण्यासाठी सोपी ट्रिक काय, हा जो लेफ्ट साईडचा नंबर आहे तो लेफ्ट साईडला लिहा, दोघांची ॲडिशन करा 2 + 1 3 आणि जो राईट साईडला नंबर आहे तो राईट साईडला लिहा. हे झालं याचं मल्टिप्लिकेशन. ही याची सोपी ट्रिक आहे. काय झालेली आहे, कोण्या प्रकारे आहे ते एकदा पहा. नंतर जसं 12 × 11 मी लिहिलं तर लेफ्ट साईडचा नंबर लेफ्ट साईडला, या दोन्ही नंबरची ॲडिशन काय 2 + 1 3 आणि हा जो राईट साईडला नंबर आहे तो राईट साईडला, म्हणजेच काय 132 हे तुमचा आन्सर असणार आहे. आणि याच्यामधून जर आपण मायनस केलं तर आपला आन्सर येईल -1. तर आता लक्ष द्या, आपल्याला फॅक्टर्स तर मिळाले, आता याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. इथं वेगळ्या पद्धतीने केलं आहे, जशी मी पद्धत तुम्हाला पहिल्यापासून सांगत आहे त्या पद्धतीनुसार मी तुम्हाला सांगतो. तर पहा 44x², त्यानंतर 11 आणि 12 आपले फॅक्टर्स पडलेले आहेत. तर मी 11x + 11x - 12x - 3 असं मी याला लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये कॉमन काय निघल, यामध्ये कॉमन निघल 11x आणि मध्ये राहील x + 1. इथं जर x + 1 राहिला तर इथं सुद्धा x + 1च बाहेर राहील. ठीक आहे. त्यानंतर लक्ष द्या, यामध्ये काय होईल, इथं लक्ष द्या, इथं एक चूक झालेली आहे आपली. 11x जर बाहेर निघाला तर 11 4 44 म्हणजे 4x + 1 हा काय राहील मध्ये राहील. त्यानंतर इथं जर 4x + 1 राहिला तर इथं सुद्धा काय राहील 4x + 1 आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय येणार आहे 3 येईल. ठीक आहे. आता पहा, याला जर आपण मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार 11 4 44x². ठीक आहे. आता याच्याकडे पहा, याचा आन्सर कोण्या पद्धतीत येईल तर इथं साइन येईल मायनस. ठीक आहे. तर एका ब्रॅकेटमध्ये काय येईल 4x + 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल 11x - 3. तर हेच तुमचं काय आहे आन्सर, जसं इथं दिलेलं आहे. ठीक आहे. आय होप हा क्वेश्चन तुम्हाला क्लिअर असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि हाच या प्रॅक्टिस सेटचा टॉपिक होता जो की तुम्हाला चांगल्या प्रकारे क्लिअर असेल. आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.